नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आज वेळ अमावस्या. लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर हे महाराष्ट्रातले जिल्हे, यासोबत बिदर, गुलबर्गा आणि कर्नाटक व आंध्रातले काही जिल्हे, या ठिकाणी हा सण साजरा केला जातो. वेळ अमावस्या हे खरं म्हणजे अपभ्रंश आहे. कर्नाटकमध्ये येळ्ळ म्हणजे 7. मराठी महिन्यातला 7व्या महिन्याची अमावस्या, या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा जो सण आहे ना, जसं आपल्याकडे कोकणात गौरी गणपतीच्या वेळेला गौरीचं आगमन किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मीचा सण, याचं जेवढं महत्त्व कुटुंबामध्ये असतं, अगदी तसंच महत्त्व या भागामध्ये या वेळ अमावस्येचं असतं. कारण शेतामध्ये जाऊन लक्ष्मीची पूजा करायची असते. रब्बी हंगाम हा सुरुवात झालेला असतो. पिकं बहरात यायला सुरू होतात आणि शेतीमध्ये जाऊन शेतात मुळात पांडवाची पूजा करायची. पांडवाला ते चुना लावायचा, त्याला पांडवाला नैवेद्य करायचा. शेतामध्ये एक लक्ष्मी तयार करून, चिखलाची लक्ष्मी तयार करायची. त्या लक्ष्मीच्या त्याला कोप तयार करायची. त्या कोपेला मग पुन्हा काहीतरी शाल, चादर असं पांघरू घालायचं. आणि त्यावेळेचा एक शेतीतला एक बेत पण ठरलेला आहे. आता हा जो बेत आहे ना, तो ग्रामीण भागामध्ये म्हणजे बाजरीचा वापर अधिक असा, ज्वारीचा वापर अधिक होतो. त्यामुळं बाजरीचे उंडे, त्यानंतर ज्वारीचे उंडे आणि याबरोबर एक भाजी जी केली जाते, मिक्स भाजी, शहरी भाषेत सांगायचं तर त्याला म्हटलं जातं भजी. आता ह्या भजीमध्ये वटाणे, हरभरे, तूर याचे सोले केले जातात. हे सोले काढले जातात आणि जवळजवळ सगळ्या पालेभाज्या, मेथी आहे, पालक आहे, शेपू आहे, हरभरा आहे, जेवढ्या पालेभाज्या असतील या पालेभाज्यांची ही मिक्स भाजी आणि त्याला हरभऱ्याचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ, शेंगदाणे असं लसणाची, कांद्याची पात टाकली जाते आणि त्याची ती फोडणी करून ही भाजी, मिक्स भाजी अतिशय महत्त्व आहे ह्याला. आणि याच्याबरोबर एक आंबील नावाचा प्रकार असतो. म्हणजे ह्या आंबिलामध्ये ताक, अद्रक, लसूण, त्यासोबत हरभऱ्याची डाळ, थोडंसं ज्वारीचं पीठ आणि हे आंबवलेलं त्याला फोडणी देऊन म्हणजे चांगली, म्हणजे आदल्या दिवशी सगळी त्याची तयारी केली जाते आणि मातीच्या मडक्यामध्ये हे ठेवलं जातं शेतात घेऊन जाताना. त्याला म्हणायचं आंबील. आणि मग हे 2 पदार्थ महत्त्वाचे, उंडे, भजी, आंबील. आता ज्याने त्यांनी आपापल्या सोयीनुसार मग कोणी भाकरी केले, कोणी धपाटे केले, कोणी दही आहे, शेंगाची चटणी आहे, म्हणजे चटण्या वेगळ्या, कोशिंबीर वेगळी, मग त्याच्यानंतर मग कोंदीच्या पोळ्या वेगळ्या, असं सगळं मग दूध, तूप हे सगळं शेतावरती घेऊन जायचं. म्हणजे अनेक गावामध्ये घरांना कुलूप, कोंड्याच लावले जातात. कारण गावात कोणीच राहत नाही. अगदीच वयस्कर घरातून निघू शकत नाही, चालू शकत नाही, असेच लोक घरात थांबतील. बाकी सगळे लहान मुलाबाळासह गावोगावी शेतावरती जाऊन आणि शेतावरती ही सगळी पूजा करून, ह्या पूजेचं पण महत्त्व आहे. नुसतं नैवेद्य दाखवले जेवले असं नाही. ते शेतीतलं जे हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, हे जे पीक आहे, या पिकावरती चर शिंपडला जातो. म्हणजे थोडे उंडे, थोडी आंबील एका येळणीमध्ये, म्हणजे मातीचं मग छोटंसं पातेलं टाईप असतं आणि त्याच्यामध्ये सगळा काला केला जातो. हर हर महादेव, हर भला भजक राजो हर भला, हर भला भगत राजो हर भला, असं म्हणत तो सगळीकडे चर शिंपला जातो. म्हणजे सगळीकडे भरभराट होऊ दे, हे परमेश्वरा आमचं एकूण शिवार जे आहे चांगलं पिकू दे, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली जाते. खरं म्हणजे शेतीची पूजाच ही माता आपल्याला, भूमाता आपल्याला वर्षानुवर्ष सगळं देते.
तिच्याप्रती ऋण व्यक्त करायला पाहिजे, म्हणून हा सण आहे. हा फार महत्त्वाचा आहे. हा जो सण आहे ना, तो ग्रामीण भागामध्ये खास करून मी जो उल्लेख केला त्या परिसरामध्ये अतिशय महत्त्व आहे ह्या सणाला. आपल्या परंपरांमध्ये आहे ना अनेक गोष्टीला अधिक महत्त्व आहे. आता ही प्रथा कधी सुरू झाली माहिती नाही, पण वर्षानुवर्ष त्याची जपणूक होते. गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला ना, या वेळेला शहरात राहणारा माणूस देखील काय वाटेल ते करेल, पण तो आपल्या गावाकडे वेळ अमावास्येला येतोच येतो. घरोघरी असा दंडक असतो की बाबा रे तू काहीही कर, महालक्ष्मीला एकदा, दिवाळीला एक वेळ नाही आलं तर चालेल, पण वेळ अमावास्येला आलं पाहिजेस. त्यामुळं रेल्वे, खाजगी बसेस, एस टी महामंडळाच्या बसेस, खाजगी वाहनं याच्याने सगळीकडे अक्षरशः ट्रॅफिक जाम होतं. आता यावर्षी तर म्हणजे नव्या वर्षाला सुरुवात आणि जुन्या वर्षाला निरोप 30 डिसेंबर रोजी वेळ अमावास्या येते आहे. हे वर्ष असं वेगळं आहे ना, या कॅलेंडर इयरमध्ये 2दा वेळ अमावास्या आली. मागच्या वर्षीची वेळ अमावास्या देखील 2024मध्येच होती आणि आत्ताची वेळ अमावास्या देखील 2024मध्ये आहे. असं एक वेगळं वर्ष आहे. या सणाचं जे महत्त्व आहे ना, एक पिढी पुढच्या पिढीला सांगत असते की बाबांनो काही करा, तुमची जी शेती आहे. म्हणजे एका अर्थाने वनभोजन घेणं म्हणजे शेतीचं महत्त्व, वनाचं महत्त्व, वृक्षाचं महत्त्व या सणाचं अतिशय वेगळेपण आहे. मग यात काय आहे की मग या सीझनमध्ये बोरं येतात, चिंचा येतात, शेतात ऊस असतो आणि सगळा आनंद घेणं, शेतावरती आनंद घेण्यासाठी लोक जातात. होतं काय आहे की पुढचं वर्ष कसं असेल, कुठल्या भागात पिकेल वगैरे, त्यामुळं शेवटी काय केलं जातं, संध्याकाळी पूजा केल्यानंतर एक आकटं तयार केलं तर 4 गोऱ्या लावून एका छोट्या लोटक्यामध्ये दूध घातलं जातं, थोडं तांदूळ घातलं जातं आणि ते त्या आगीवरती आरावरती ठेवलं जातं. दूध कुठल्या बाजूनी उतू जातं त्यावरनं त्या दिशेला चांगलं पिकेल असे काही संकेत आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेला मशाल पेटवली जाते आणि त्या शिवारामध्ये फिरवली जाते, शेतात फिरवली जाते. ती मशाल असे संकेत आहेत त्याचे की थंडीला चटका दिला, म्हणजे वेळ अमावास्येनंतर थंडी कमी होते असं म्हटलं जातं. आता गेल्या काही वर्षात हवामानातले असे बदल झाले आहेत की वेळ अमावास्येपर्यंत पुरेशी थंडीच येत नाही. वेळ अमावास्या झाल्यानंतर थंडी वाढायला सुरुवात होते. याही वर्षी वेळ अमावास्येनंतरच थंडी वाढणार आहे असे संकेत हवामान खात्याने दिलेत. आता हे बदल वेगवेगळ्या पद्धतीनं वेगाने होत आहेत, पण हा सण साजरा करण्याची जी परंपरा आहे ती मात्र पिढ्यानपिढ्या जपली जाते आहे. अशा पिढ्याची जपणूक व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातले हे जे चांगले सण आहेत ना, खरं म्हणजे काय करायला पाहिजे, महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या मार्फत मेहनत घेऊन हा सण पाहण्यासाठी अन्य भागातले, अन्य जिल्ह्यातले लोक या ठिकाणी कसे येतील आणि त्याचा जर नीट सिस्टमॅटिक जर गोष्टी केल्या की ते पैसे देऊन लोक जेवायला येऊ शकतात, शेतात येऊ शकतात, त्याची सिस्टीम जर उभं राहिली तर त्याचा फार चांगला उपयोग होईल. ही जी कला आहे, हे जे पदार्थ आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नव्या जिल्ह्यातल्या लोकांनाही माहिती होतील. कदाचित त्यांच्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचा वेगळा सण ते साजरा करू शकतील. हे जे आपले जे पुढच्या पिढीसाठी ठेवलेला जुन्या पिढीने हा जो ठेवा आहे, हे जे वाण आहे, हे जुन्या पिढीने नव्या पिढीकडे वाण दिलं पाहिजे. आणि पर्यटन विभागाने जर याची दखल घेतली आणि त्याच्यावरती जर कारवाई करायचं ठरवलं तर त्याचा नक्कीच लाभ होईल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.